आजची आपली ब्रेकिंग न्यूज आहे एका घोटाळ्याची। आदर्शपेक्षाही एक मोठा घोटाळा आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेला। अजित पवार हे यापूर्वी जलसंपदा मंत्री असताना त्यांनी आपल्याच खात्याचा भूखंड स्वतःचे शेअर होल्डिंग असलेल्या कंपनीला दिलेला आहे। या कंपनीने सर्व नियम धाब्यावर बसवून हे कंत्राट मिळवलेलं आहे। अजित पवार यांनी हे जे केलं तो पदाचा गैरवापर आहे का? या कंपनीत आपले शेअर होल्डिंग आहेत हे अजित पवारांनी जाहीर केलं नाही आपल्या निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये, हे बेकायदेशीर आहे का? आणि यापेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यातला आरोपी विनोद गोयंका याच्याशी अजित पवारांचे संबंध आहेत का, व्यावसायिक संबंध आहेत का, हे आम्ही दाखवणार आहोत आजच्या या दादा घोटाळ्यामध्ये। अजित दादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित दादा पवार यांचा एक महाघोटाळा, दादा घोटाळा। बघा या घोटाळ्यात काय काय आहे। हा जलसंपदा खात्यातला आदर्शपेक्षाही मोठा घोटाळा आहे। अजित पवार ज्या कंपनीचे शेअर होल्डर आहे त्या एजी मर्कंटाईलला जलसंपदा खात्याचं कंत्राट आणि भूखंड देण्यात आला, हीच कंपनी लाभार्थी झाली। नाव होतं पर्यटन विकासाचं आणि डाव होता मोक्याचे भूखंड बळकावण्याचा। 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यातला एक आरोपी विनोद गोयंका हा एजी मर्कंटाईलचा एक संचालक आहे, ज्या कंपनीमध्ये अजित दादा पवार यांचं शेअर होल्डिंग आहे। आजपर्यंत शरद पवार सांगत होते की गोयंका यांच्या कुटुंबाशी आमचे फक्त कौटुंबिक संबंध आहेत, पण गोयंका आणि पवार कुटुंबाचे व्यावसायिक संबंध आहेत हे उघड करणारा हा धडधडीत पुरावा आहे। आणखी एक गंभीर मुद्दा बघा, एजी मर्कंटाईल कंपनीतली गुंतवणूक दादांच्या निवडणूक शपथपत्रात मात्र सांगितलेली नाही, तिथून ती गायब आहे। हे सरळ सरळ कायद्याचं उल्लंघन आहे। या घोटाळ्यातले महत्वाचे मुद्दे मी आता तुमच्या समोर मांडले आहेत, पण ही कहाणी इतकी छोटी नाही। ही कहाणी समजून घ्यायची असेल तर पहिल्यापासून सुरुवात करायला हवी। कोणतं धरण, कुठली जमीन, कोणती जमीन अजितदादांनी आपल्या स्वतःची गुंतवणूक असलेल्या कंपनीला दिली, कसा त्यांनी पदाचा गैरवापर केला, काय केलं यासाठी, या कंपनीत त्यांचे किती शेअर्स आहेत, हा सगळा तपशील आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहोत। बघा त्यातला पहिला भाग। अजित दादा पवार सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, ऊर्जा मंत्री, पण 4 वर्षांपूर्वी म्हणजे 2007 साली ते होते राज्याचे जलसंपदा मंत्री। आणि त्याच वर्षी घडला एक मोठा कॉर्पोरेट घोटाळा। जलसंपदा खात्यानं आपल्या मंत्र्यांसाठी आणि मंत्र्यांनी गुंतवलेल्या कंपनीसाठी अख्खी यंत्रणाच कशी पणाला लावली, बघूयात याच सरकारी खाबुगिरीची धक्कादायक कहाणी। जुन्या पुणे मुंबई हायवेवरचा हा कर्जत फाटा, इथून 2 किलोमीटर अंतरावर 1973 साली बांधण्यात आलं हे भिलवले धरण। त्या काळी आनंदानं शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या, शेतकऱ्यांना त्यांचा जो काही मोबदला आहे तो सुद्धा मिळाला, धरणही उभं राहिलं, पण त्याचबरोबर उभे राहिले हे असे आलिशान इमले। सिंचनाच्या गप्पा मारणाऱ्या सरकारला आता पर्यटनाचे ढोळायला लागलेत, म्हणूनच मंत्र्यांशी संबंधित कंपन्यांचे डॅमच्या काठावर इमले उभारले जात आहेत। अर्थातच हे सगळं झालं जलसंपदा खात्याच्या आशीर्वादानंच। सुरुवात झाली धरण मजबूतीकरणाच्या कामापासून। पर्यटन विकासाचं नाव देऊन धरण मजबूतीकरणाच्या कामासाठी निविदा मागवल्याचं दाखवण्यात आलं। प्रत्यक्षात हे काम मिळालं एजी मर्कंटाईल कंपनीला। 2007 पर्यंत हे काम पूर्ण केल्याच्या बदल्यात एजी मर्कंटाईल या कंपनीला 8,700 चौरस मीटर म्हणजेच 93,646 चौरस फूट एवढी अगदी धरणाच्या काठावरची जमीन 99 वर्षांच्या भाडेतत्वावर मिळाली। या ठिकाणी एजी मर्कंटाईल या कंपनीनं पर्यटन विकासाच्या नावाखाली
स्विमिंग पूल आणि कृत्रिम धबधब्यांसह आलिशान बंगले उभारले. सगळा राजेशाही थाट सुरू झाला. 2008 साली याच भिलवले धरणाच्या परिसरात रस्ता आणि पूल बांधण्याच्या कामाच्या निविदा पुन्हा एकदा फक्त कागदोपत्रीच निघाल्या आणि पुन्हा एकदा काम मिळालं ते एजी मर्कंटाईल कंपनीलाच. 35 लाख रुपयांच्या या कामाच्या मोबदल्यात 9,000 चौरस मीटर म्हणजेच जवळजवळ 97,000 चौरस फूट एवढी जमीन कंपनीच्या पदरात पडली. या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्याच्या नावाखाली वनस्पतींची लागवड करण्याचा आणि या वनस्पतींना लागणारा पाणी उपशाचा परवाना सुद्धा जलसंपदा खात्यानं देऊन टाकला. इतकंच नाही तर जलाशयामध्ये बोटिंग करण्याचा आणि त्यासाठी धक्का बांधण्याचा परवानाही एजी मर्कंटाईल या कंपनीला अगदी लगेचच मिळाला. म्हणजे 2च वर्षांच्या काळात एजी मर्कंटाईल कंपनीला मिळालं 2 लाख स्क्वेअर फूट जमिनीचं घबाड. फक्त कागदोपत्री निविदा काढल्याचं दाखवून याच कंपनीला का मिळाली कंत्राट? भिलवले धरण परिसरातील विकास कामं खरंच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी झाली की कोणाच्या शाही ऐशो आरामासाठी? मुळात जलसंपदा खात्याला पर्यटन विकासाचा उमाळा कधीपासून आणि कुणासाठी वाटायला लागला? असे प्रश्न अजून बरेच आहेत ज्यांची उत्तरं शोधायचाच आम्ही प्रयत्न केलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पवार सह चंद्रकांत पाटील, IBN लोकमत, भिलवले, कर्जत. भिलवले धरणाच्या परिसरातली ही जमीन एजी मर्कंटाईल कंपनीने कशी घशात घातली आणि ही एजी मर्कंटाईल कंपनी अजित पवारांची कशी आहेत हेही आम्ही सिद्ध करणार आहोत. पण त्याआधी बघूया जलसंपदा खात्याची या एजी मर्कंटाईल कंपनीवर कशी मेहर नजर आहे. हे आम्ही तुम्हाला मागच्या बातमीत दाखवलं होतं. आता कागदपत्रांवर नीट नजर टाकली तर लक्षात येतं की एजी मर्कंटाईल आणि जलसंपदा विभाग यांच्यामध्ये नेमकं काय झालं. 21 फेब्रुवारी 2006 बीओटी तत्वावर पर्यटन विकासाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर 25 एप्रिल 2007 एजी मर्कंटाईल कंपनी सोबत जलसंपदा खात्यानं भाडेपट्ट्याचा म्हणजे लीजचा करार केला. 16 एप्रिल 2007 एजी मर्कंटाईल कंपनीने बोटिंगची परवानगी द्यावी म्हणून अर्ज केला. 19 एप्रिल 2007 कराराआधी एजी मर्कंटाईलला बोटिंगची परवानगी देण्यात आली म्हणजे बॅक डेटेड परवानगी देण्यात आलेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 16 एप्रिल 2007 एजी मर्कंटाईल कंपनीच्या बोटिंगच्या धक्क्यासाठी बोटिंगच्या जो धक्का बांधायचा आहे त्यासाठी अर्ज केला एजी मर्कंटाईल कंपनीनं. आणि परवानगी बघा कधी देण्यात आली. 19 एप्रिल 2007 ला ही परवानगी देण्यात आली. 18 एप्रिल 2007 पाणी उपसा सिंचन परवानगीसाठी याच कंपनीने अर्ज केला आणि 19 एप्रिल 2007 ला ही परवानगी देण्यात आली. पाणी उपसा करण्यासाठी एका दिवसात पाटबंधारे विभागाने ही परवानगी दिली हे सरकारमधलं एक आश्चर्यच म्हणायला हवं. पुढे जाऊया आपण. भिलवले धरण परिसरात आपण गेलो. सरकारी कागदपत्र ही पाहिली. एजी मर्कंटाईल कंपनीला कशी वेळोवेळी जलसंपदा खात्याने मदत केली हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगितलं. तारखा कशा आधीच्या घालून हे परवानगी देण्यात आल्या हेही आपण पडद्यावर पाहिलं. याच कंपनीचे जलसंपदा खात्याने एवढे लाड का पुरवले याचा उलगडा आता आम्ही करणार आहोत. या एजी मर्कंटाईल कंपनीमध्ये महाराष्ट्राचे त्यावेळेचे जलसंपदा मंत्री म्हणजे जलसंपदा खात्याचे प्रमुख अजितदादा पवार यांचे 8,800 शेअर्स आहेत. 8,800 शेअर्सची इक्विटी आहे त्यांची. आता तुमच्या लक्षात येईल की जलसंपदा खात्याला एजी मर्कंटाईल मध्ये एवढा रस का निर्माण झाला. या सगळ्याचे कागदोपत्री पुरावे आमचे डेप्युटी न्यूज एडिटर चंद्रकांत पाटील यांनी मिळवलेले आहेत.
त्यांनी अनेक दिवस मेहनत करून हा शोध घेतलेला आहे आणि लक्षात आलं एजी मर्कंटाईल ही कंपनी अजितदादा पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांची आहे आणि अजितदादा पवार यांनी मंत्री म्हणून या कंपनीला लाभ करून दिलेला आहे. पाहूया एक धक्कादायक रिपोर्ट. जलसंपदा खात्याची जमीन भाडेतत्वावर एजी मर्कंटाईल कंपनीला मिळाली हे कागदोपत्री जरी खरं असलं तरी याचे मुख्य सूत्रधार अजित पवारच आहेत हे कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या सरकारी वेबसाईट वरूनच उघडकीला आलेलं आहे. ही अधिकृत कागदपत्र मिळवण्यासाठी आम्हाला खूप कसरत करायला लागली, पण आम्ही ती केली कारण आम्हाला भक्कम पुरावा जनतेपुढे सादर करायचा होता. कंपनी अफेअर्स मंत्रालयाच्या वेबसाईटवरून एखाद्या कंपनीचा आर्थिक ताळेबंद, त्या संदर्भातली माहिती किंवा कंपनीच्या गुंतवणूकदारांची माहिती सहजासहजी तर मिळत नाही आणि म्हणूनच एजी मर्कंटाईल कंपनीची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आम्ही क्रेडिट कार्डचा वापर करून ई पेमेंट केलं आणि त्यानंतर विशेष पासवर्ड मिळवून एजी मर्कंटाईल कंपनीच्या रजिस्ट्रेशन पासून ते अगदी गुंतवणूकदारांच्या नावापर्यंतची सगळी माहिती मिळवली. या साईटवर एजी मर्कंटाईल या कंपनीनं पाटबंधारे विभागाची जी जमीन घेतलेली आहे त्या जमिनी संदर्भातली सर्व कागदपत्रे या वेबसाईटवरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आणि आताचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या नावाचा सुद्धा स्पष्ट उल्लेख आहे. एजी मर्कंटाईल या कंपनीनं आपल्या अॅन्युअल रिटर्न्समध्ये जे कागदपत्र दिलेले आहेत त्यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे याची धक्कादायक माहिती या साईटवरती मिळाली. राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आणि विद्यमान अर्थमंत्री अजितदादा पवार आणि सातारा जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हाध्यक्षा गायत्री देवी पंत प्रतिनिधी यांच्या सुद्धा नावाचा उल्लेख असलेली कागदपत्र या साईटवर आपल्याला पाहायला मिळतात. कंपनीमध्ये कुणाकुणाचं भांडवल आहे, कुणाकुणाची गुंतवणूक आहे याचा इथं डेटा दिलेला आहे. एजी मर्कंटाईल या कंपनीमध्ये गिरीश आमोणकर आणि अतुल खानोलकर या दोन व्यक्ती डायरेक्टर म्हणून आहेत. यामध्ये अजित पवार यांची जी गुंतवणूक आहे त्यांचे 8,800 शेअर्स आहेत. प्रति शेअरची किंमत 10 रुपये आहे. तर गायत्री पंत प्रतिनिधी यांचे 7,200 शेअर्स आहेत. यांनी ही एजी मर्कंटाईल या कंपनीमध्ये ही गुंतवणूक केलेली आहे. पण याहून धक्कादायक माहिती अशी की अजित पवार यांनी आपल्या कॅन्डिडेट अफिडेव्हिटमध्ये या गुंतवणुकीचा कुठेही उल्लेख केलेला नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आनंदसह चंद्रकांत पाटील, IBN लोकमत, मुंबई. एजी मर्कंटाईल कंपनीमध्ये अजित पवारांचे किती शेअर्स आहेत? 8,800 शेअर्स आपण बघितलं. पण अजित पवारांनी आणखी एक घोटाळा केला. त्यांनी ही बाब लपवून ठेवली निवडणूक आयोगापासून. 2009 साली विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी अजितदादा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरताना आपल्या मालमत्तेबद्दल जे प्रतिज्ञापत्र सादर केलं त्यात त्यांनी एजी मर्कंटाईल कंपनीतल्या गुंतवणुकीचा उल्लेखच केला नाही. हा तर सरळ सरळ निवडणूक कायद्याचा भंग आहे. पण दादांच्या या घोटाळ्याची गोष्ट इथेच संपत नाही. अजित पवारांचे 8,800 इक्विटी शेअर्स या कंपनीत आहेत. याबरोबरच 39 गुंतवणूकदारही आहेत या कंपनीमध्ये. पण या गुंतवणूकदारांच्या यादीमध्ये सुद्धा गडबड घोटाळा आहे. कसा आहे ते बघूया म्हणजे लक्षात येईल की सर्व बाजूनी हे प्रकरण कसं घोटाळ्याचं आहे. शोधून काढले आमचे डेप्युटी न्यूज एडिटर चंद्रकांत पाटील यांनी. एजी मर्कंटाईल कंपनी भिलवले धरणाच्या आसपासची जमीन घशात घालणारी ही कंपनी आता थेट अजित पवारांचाच आशीर्वाद असल्यावर डर कशाला? या कंपनीची कागदपत्र तपासत असताना अजित पवार यांच्याकडे 8,800 शेअर्स आहेत हे तर लक्षात आलंच, पण बाकी गुंतवणूकदार कोण आहेत याचाही तपास करण्याचा आम्ही प्रयत्न केला. या कागदपत्रांमध्ये दिसतायत एकूण 39 गुंतवणूकदारांची नावं. आता गंमत म्हणजे पहिल्या 5 नावांच्या पुढे पत्ते लिहिलेले आहेत आणि त्यानंतर जी नावं आहेत त्यांच्या पुढे आहे फक्त मुंबई असा उल्लेख. खरं तर गुंतवणूकदारांच्या पूर्ण आणि खऱ्या पत्त्यांचा उल्लेख कंपनीच्या कागदपत्रांवर असणं गरजेचं असतं, पण हा नियम काही इथे पाळण्यात आलेला नाही. ज्या नावांपुढे पत्ते आहेत त्यातही घोटाळ्याचा संशय आहे. 5ही नावांपुढे एकच पत्ता लिहिलाय. नावं वेगवेगळी पण पत्ता एकच. आता हे सगळे एकाच कुटुंबातले आहेत का
खरंच हे सगळे गुंतवणूकदार तिकडे राहतात का याची पडताळणी करण्यासाठी आम्ही पोहोचलो बोरिवलीला. बोरिवलीतल्या योगीनगर मधली D8 म्हणजे योगी प्रभात ही बिल्डिंग. या बिल्डिंग मधला 402 नंबरचा हा फ्लॅट. तर शहा कोई होता हाँ धनलक्ष्मी एंटरप्राइजेस योगीनगर यही है ना. एड्रेस तो यही है. प्रकाश चंद जैन JB शाह वही नहीं. तो ये एड्रेस कैसे इन्होंने दे दी. ये आपकी कंपनी वगैरह है ना हजारीमल गमना जी एंड कंपनी. नहीं. ये वाली श्री धनलक्ष्मी एंटरप्राइजेस. थैंक यू. एजी मर्कंटाइल या कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांची जी यादी दिली त्या यादीमध्ये या योगीनगरचे एकाच फ्लॅटचे 5 वेळा पत्त्यांचा वापर केलेला आहे. ते जे गुंतवणूकदार आहेत त्यांची नावं आणि त्यांचे पत्ते ज्यावेळी आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी एकही व्यक्ती तिथं राहत नसल्याचं आढळून आलं. आपण हे पाहू शकतो की हे जे योगीनगरची योगी प्रभात सोसायटी आहे D8 आणि त्यामधला 402 नंबरचा जो फ्लॅट आहे मिस्टर SM राठी यांचा हा फ्लॅट आहे. यांची आम्ही प्रत्यक्ष भेट घेतली. त्यावेळी मात्र त्यांनी स्पष्ट सांगितलं की या नावाच्या कोणीही व्यक्ती तर राहत नाहीत. म्हणजेच एजी मर्कंटाईलनं आपले जे गुंतवणूकदारांची जी यादी दिलेली आहे त्यामध्ये सुद्धा अनेक गडबडी केलेल्याचं निदर्शनास येते. आता एकूण गुंतवणूकदार आहेत 39. त्यांनी दिलेल्या पत्त्यांवर ते राहत नाहीत. म्हणजेच हे गुंतवणूकदार बोगस आहेत का. आणि जर हे 39 जण बोगस असतील तर मग खरे गुंतवणूकदार कोण आहेत. या प्रश्नांचं उत्तर कंपनी अफेअर्स मंत्रालय किंवा सेबी तरी देऊ शकेल का. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकर सह चंद्रकांत पाटील, IBN लोकमत, मुंबई. आणि या ठिकाणी मी एक क्षण श्वास घेणार आहे. तुम्ही घ्या. कारण यानंतर जी गोष्ट आम्ही उघडकीला आणणार आहोत ती अजितदादा पवार यांच्या दृष्टीने खूप कठीण आहे. त्यांना खुलासा करावा लागेल. आजपर्यंत शरद पवार असं सांगत होते की 2G स्कॅम घोटाळ्यातल्या आरोपींशी आपले काहीही संबंध नाहीत. शाहिद बलवाशी संबंध नाहीत. विनोद गोयंका यांच्या कुटुंबाशी आपले संबंध आहेत. कोणतेही व्यावसायिक संबंध नाहीत. पण आज या ठिकाणी आम्ही हे उघड करू इच्छितो आणि पुराव्यानिशी स्पष्ट करू इच्छितो की या एजी मर्कंटाइल कंपनीमध्ये विनोद गोयंका 2G स्कॅम मधले एक मुख्य आरोपी विनोद गोयंका हे या कंपनीमध्ये डायरेक्टर आहेत, संचालक आहेत. 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यातल्या आरोपीशी अजित पवारांचे थेट संबंध आहेत हे यावरून सिद्ध होतं. विनोद गोयंका हे या कंपनीमध्ये डायरेक्टर आहेत. अजित पवारांनी हे अजूनही नाकारलेलं नाहीये. ज्या कंपनीमध्ये अजित पवारांची गुंतवणूक आहेत 8,800 इक्विटी शेअर्स आहेत त्या कंपनीचे विनोद गोयंका हे संचालक आहे. याचा अर्थ काय होतो हे तुम्हालाही माहिती आहे. आजपर्यंत शरद पवार असं सांगत होते गोयंका यांच्या वडिलांशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. मग या संबंधांचा खुलासा कसा करणार. अजित पवार यांच्या एजी मर्कंटाइल मध्ये जे इतर संचालक आहेत त्यांच्याशी त्यांचे काय संबंध आहेत, विनोद गोयंकाशी काय संबंध आहेत, हे कधी बाहेर येणार हा आमचा प्रश्न आहे. आपण बघू शकता विनोद गोयंका हे या कंपनीमध्ये संचालक आहेत आणि हे आमचे डेप्युटी न्यूज एडिटर चंद्रकांत पाटील यांनी शोधून काढलेला आहे. कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवर जाऊन अजित पवार हे नाकारताहेत का हे आमचा प्रश्न आहे. इथे स्पष्ट होतं 2G स्कॅम मधले एक आरोपी विनोद गोयंका यांच्याशी अजित पवारांचे सरळ सरळ व्यावसायिक संबंध आहेत. बघूया काय आहे या विनोद गोयंकांची भूमिका. एजी मर्कंटाइल म्हणजे जलसंपदा खात्याच्या सर्वात आवडत्या कंपनीचं ऑफिस आहे दादरमध्ये. 29 जून 1995 रोजी या कंपनीचं रजिस्ट्रेशन झालं. या कंपनीचे एकूण शेअर कॅपिटल आहे 40 लाख रुपये. आम्ही मग कंपनी अफेअर्स खात्याकडून या एजी मर्कंटाइल कंपनीशी संबंधित कागदपत्र मिळवली आणि एका पाठोपाठ एक
धक्कादायक माहिती समोर यायला लागली. या कंपनीचे संचालक आहेत गिरीश आमोणकर आणि अतुल खानोलकर. हा सगळा योग कसा जुळून आला आणि तो कुणी जुळवून आणला, इथेच आहे या कॉर्पोरेट अफेअरचा केंद्रबिंदू. आता आम्ही करणार आहोत एक मोठा गौप्यस्फोट. एजी मर्कंटाईल कंपनीच्या संचालकपदी आणखी एक व्यक्ती आहे आणि ती म्हणजे अख्ख्या देशाला हादरवून सोडणाऱ्या 2G महाघोटाळ्या प्रकरणात अटकेत असलेल्या शहीद बलवाचा पार्टनर आणि 2G महाघोटाळ्यातला आणखी एक आरोपी विनोद गोयंका. पवार कुटुंबियांचे गोयंकांबरोबर कसे व्यावसायिक संबंध आहेत याचा हा धडधडीत पुरावाच. अजित पवार यांची गुंतवणूक, विनोद गोयंका त्या कंपनीचे संचालक आणि अशा कंपनीला अजित पवार मंत्री असलेल्या जलसंपदा खात्याची जमीन मिळणं हा काही योगायोग तर नक्कीच असू शकत नाही. आता योगायोग नाही तर मग नेमकं काय आहे याचा खुलासा राज्याचे दादा उपमुख्यमंत्री करणार का? भिलवले धरण परिसरातल्या या व्यवहारांमागे नेमके कुणाचे हितसंबंध आहेत आणि कोण आहेत त्याचे लाभार्थी याचीही उत्तरं जनतेला मिळणार आहेत का? जलसंपदा मंत्री असताना आपल्याच कंपन्यांची धनसंपदा कशी वाढवत नेली याचा उलगडा सुद्धा अजित पवार करणार आहेत का? आणि याच विनोद गोयंकांबद्दल शरद पवार काय म्हणाले होते ते जरा आपण ऐकूया. विनोद गोयंकांच्या कुटुंबियांशी आमचे कोणतेही व्यावसायिक संबंध नाहीत किंवा त्यांच्याशी भागीदारी नाही असा दावा शरद पवार यांनी केला होता. आज शरद पवार काय म्हणतील ते आपण त्यांना विचारलं पाहिजे. यासंबंधी एक गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो की जीबी रिअल्टी या कंपनीमध्ये मी किंवा माझे कुटुंबियापैकी आम्ही कुणीही भागधारक नाही. आमचा एका नव्या पैशाची गुंतवणूक तिथे नाही. परंतु ही गोष्टही मी स्पष्ट करू इच्छितो की जीबी रिअल्टीचे जे एक भागीदार आहेत त्यांचे वडील मिस्टर के.एम. गोयंका, विनोद गोयंकांचे वडील मिस्टर के.एम. गोयंका आणि माझे गेले 30 वर्षापासूनचे संबंध आहेत, कौटुंबिक संबंध आहेत. माझे फक्त कौटुंबिक संबंध आहेत, 30 वर्षापासूनचे संबंध आहेत असं शरद पवार म्हणतायत. मग एजी मर्कंटाईल या अजित पवारांचं शेअर होल्डिंग असलेल्या कंपनीमध्ये विनोद गोयंका संचालक कसे? याला कौटुंबिक संबंध म्हणायचं की व्यावसायिक संबंध? विनोद गोयंका हे 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यातले एक आरोपी आहेत, शहीद बलवाचे भागीदार आहेत, पार्टनर आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या प्रश्नांची उत्तर मिळाली पाहिजेत कारण अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यातल्या आरोपीशी त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत का या प्रश्नाचं उत्तर अख्ख्या महाराष्ट्रातली जनता जाणून घेऊ इच्छिते. मी थेट जातोय जे आमचे डेप्युटी न्यूज एडिटर चंद्रकांत पाटील यांनी खूप मेहनत करून हे सगळं प्रकरण उघडकीला आणलंय. धक्कादायक प्रकरण आहे, गौप्यस्फोट आहे. चंद्रकांत, मला तुला विचारायचंय, हे जे तू प्रकरण उघडकीला आणलेलं आहेस ते प्रकरण म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारणातला हादरा आहे. पण हे प्रकरण उघडकीला आणल्यानंतर म्हणजे ही सगळी माहिती तुझ्याकडे आल्यानंतर आपण पत्रकारितेतला नियम विसरलो नाही. आपण आज अजित पवारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना हे सांगितलं की अजितदादा पवार अशी बातमी आम्ही दाखवणार आहोत, तुम्ही तुमचं काय म्हणणं हे मांडा. तुम्ही अजितदादा पवारांकडे कसे गेलात, कुठे भेटलात, काय झालं हे सांग. निखिल सर, आज दुपारी 3 वाजता त्यांनी मंत्रालयात तिथं विधान भवनामध्ये अधिवेशन सुरू असल्यामुळे त्याच ठिकाणी त्यांच्या कार्यालयाच्या तिथं आम्ही गेलो. तर त्यानंतर त्यांनी आम्हाला भेटायला वेट करायला सांगितलं. थोडा वेळ आम्ही त्यांचा वेट केला आणि त्यांच्या अँटी चेंबरमध्येच आम्ही त्यांना भेटलो. सुमारे 20 ते 25 मिनिटं ते आमच्याशी बोलले. या विषयावर आम्ही त्यांना हा विषय सांगितला. तर तरी सुद्धा त्यांनी सांगितलं की माझा या कंपनीच्या संबंधाने मी कुठली प्रतिक्रिया देणार नाही. सुरुवातीपासून त्यांचं हेच होतं की माझा याच्याशी काही संबंध नाही आणि मी का प्रतिक्रिया देऊ. पण आम्ही त्यांना सांगितलं की मी स्वतःहून ज्यावेळी त्यांना सांगितलं की नाही, यामध्ये तुमचा संबंध आहे, तसे आमच्याकडे पुरावे आहेत आणि तसे डॉक्युमेंट्स आमच्याकडे आहेत, तर त्याच्यावरती तुम्ही रिॲक्शन द्या. तर त्यांनी सांगितलं की मला याच्यावरती रिॲक्शन द्यायची नाही. हे झाल्यानंतर थोड्या वेळाने त्यांनी त्या चर्चेच्या वेळी आम्हाला सांगितलं की मी त्यांना म्हटलं की आम्ही असं हे चालवणार की तुम्ही या प्रकरणावर रिॲक्शन द्यायला नकार दिला, प्रतिक्रिया नकार दिला, मात्र हे जे आहे हे आम्ही आमच्या चॅनलवरून सांगणार. त्यानंतर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही हे असं सांगू शकाल म्हणून की माझा याच्याशी कुठला संबंध नाही, मी त्याच्यावरती त्यामुळे मी कुठली प्रतिक्रिया देणार नाही. मात्र थोड्या वेळाने 6:30च्या दरम्यान त्यांचा पुन्हा
आपल्या प्रतिनिधींना फोन आला की मी जे दुपारी काय बोललो ते तुम्ही विसरून जा, मला त्या संदर्भात काही बोलायचं नाही आणि या प्रकरणाचा माझा काही संबंध नाही आणि मी कुठलीही प्रतिक्रिया किंवा माझा त्याच्यात तुम्ही कुठलाही संबंध जोडू नका, अशी त्यांनी आपल्या प्रतिनिधींना सुद्धा सांगितलं. निखिल सर. अगदी चंद्रकांत, 1 मिनिट थांब. मी आता आपल्या न्यूजरूम मध्ये जाणार आहे आणि मला हे प्रेक्षकांना दाखवून द्यायचं आहे राजकारणी काय करतात. दुपारी 3:30 वाजता अजितदादा पवार, आज दुपारी 3:30 वाजता अजितदादा पवार विधान भवनातल्या आपल्या अँटी चेंबरमध्ये असं सांगत होते, या प्रकरणाशी माझा काही संबंध नाहीये, एजी मर्कंटाईलशी माझा काही संबंध नाहीये. 6:30 वाजता म्हणाले हे काही देऊ नका. 2 वेळा 3:30 वाजता आणि 6:30 वाजता 2 मतं व्यक्त केली अजितदादा पवार यांनी आणि तरी सुद्धा आम्ही आमचा प्रयत्न सोडला नाही. हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर, गौप्यस्फोटाचा हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर माझ्या न्यूजरूमने वारंवार अजितदादा पवारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मी जातोय थेट न्यूजरूम मध्ये. माझ्यासोबत प्रवीण मुधोळकर आहे, ज्याने अजितदादा पवारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. प्रवीण मुधोळकर, मला तुला एवढंच विचारायचंय, किती वेळा अजितदादा पवारांना फोन लावलास? हॅलो प्रवीण, मला तुला विचारायचंय, किती वेळा अजितदादा पवारांना फोन लावलास? मला प्रवीण मुधोळकरशी आमचा संपर्क होत नाहीये, पण माझ्या सोबत आहेत यावेळेला भाजपचे नेते आमदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी जातोय आणि या सगळ्या प्रकरणाबद्दल त्यांची पहिली प्रतिक्रिया घेतोय. देवेंद्र फडणवीस, काय म्हणाल तुम्ही या सगळ्या प्रकरणाबद्दल? प्रकरण अतिशय गंभीर आहे. कागदोपत्री पुरावे अतिशय स्पष्ट दिसत आहेत. ही जी काही कंपनी आहे एजी मर्कंटाईल, याच्या तुम्ही जे कागदपत्र दाखवले त्याच्यामध्ये अजितदादा हे इक्विटी शेअर होल्डर आहेत हे स्पष्ट होत आहे. त्याच कंपनीमध्ये डायरेक्टर पदावर गोयनका साहेब आहेत हे देखील स्पष्ट होत आहे. त्याचसोबत जे काही एफिडेव्हिट तुमच्याजवळ आहे निवडणूक आयोगाला सादर केलेलं, त्याच्यामध्ये एजी मर्कंटाईलचा उल्लेख नाही हे देखील अतिशय स्पष्ट या ठिकाणी होत आहे. आणि अजितदादा स्वतः इक्विटी शेअर होल्डर असताना एजी मर्कंटाईलला 2 वेळा पाटबंधारे खात्याच्या निविदा मिळाल्या आणि बीओटी तत्वावर त्यांनी बांधकाम करायचं आणि त्यांना 2 लाख चौरस फूट जमीन ही द्यायची, अशा प्रकारचे निर्णय देखील हे क्लिअर कट कागदोपत्री तुम्ही एस्टॅब्लिश करतात. त्यामुळे मला असं वाटतं की हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. अजितदादांनी याच्या संदर्भातला खुलासा करणं आवश्यक आहे, कारण यातनं मल्टिपल लायबिलिटीज तयार होत आहेत. या ठिकाणी ॲफिडेव्हिटमध्ये उल्लेख केलेला नाही, त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कायद्याचा भंग होतोय. या संदर्भात सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने वेळोवेळी अतिशय कडक धोरण घेतलंय. एफआयआर दाखल केली आहेत, निवडणूक देखील रद्द केलेली आहे. त्यासोबत माननीय पवार साहेब हे जे वारंवार सांगतात की गोयनकांशी आमचे व्यावसायिक संबंध नाही, यापूर्वी देखील सभागृहात आणि सभागृहाबाहेर आम्ही सुप्रियाताईंच्या संदर्भातले काही डॉक्युमेंट्स की ज्याच्यामध्ये गोयनकांचा किंवा डीबी रिअल्टीचा डायरेक्ट संबंध येतो हे दाखवले होते. आता आज हा दुसरा पुरावा जो समोर आलेला आहे, मला असं वाटतं की या संदर्भात गोयनकांची व्यावसायिक संबंध नाकारण्याचं काय कारण आहे हे देखील आता स्पष्ट झालं पाहिजे. एकूणच जर आपण बघितलं तर प्रोप्रायटीचा मुद्दा आपण घेतला किंवा कायद्याचा मुद्दा घेतला, या दोन्ही मुद्द्यांमध्ये जे मंत्री ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या खात्याच्या निविदांमध्ये किंवा संविधानमध्ये त्यांच्या शेअर होल्डिंग असलेल्या किंवा इक्विटी होल्डिंग असलेल्या कंपनीने सहभागी होणं आणि तो कंत्राट मिळवणं हे अतिशय चूक आहे. आणि प्रोप्रायटीच्या दृष्टीनं आणि कायद्याच्या दृष्टीनं निश्चितपणे या ठिकाणी शर्तभंग झालेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय गंभीर हे प्रकरण आहे. अजितदादांनी या संदर्भातला खुलासा करणं हे अत्यावश्यक आहे असं माझं मत आहे. देवेंद्र फडणवीस, मला तुम्हाला विचारायचं आहे की या प्रकरणामध्ये अजितदादांनी आपल्या पदाचा वापर केल्याचा आणि गैरवापर केल्याचा आरोप होतोय. नैतिकतेचा मुद्दा आहे. अशा प्रकारे स्वतः मंत्री असलेल्या खात्यामध्ये स्वतःच्याच कंपनीचा फायदा करून देणं, या अशा मुद्द्यांवर याआधी मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत. काय म्हणणं आहे तुमचं? अजितदादा पवार यांनी ही जबाबदारी स्वीकारायला हवी का? निश्चितपणे अजितदादांना या संदर्भात स्पष्टीकरण द्यावं लागेल, अन्यथा जबाबदारी स्वीकारावी लागेल. याचं कारण सरळ आहे की संविदेमध्ये किंवा निविदेमध्ये
स्वतः मंत्र्याचा सहभाग असलेली कंपनी ज्यावेळेस त्या ठिकाणी सहभागी होते आणि तिला अशा प्रकारची संविदा किंवा निविदा मिळते, हा प्रोप्रायटी आणि कायदा दोन्हीचं उल्लंघन आहे. आणि त्यासोबत आपण या ठिकाणी राजीनाम्याचं जे बोलताय त्याच्या पलीकडे जाऊन मी सांगतो की प्रतिज्ञापत्र जे आहे हे प्रतिज्ञापत्र याच्यामध्ये एखादी माहिती लपवणं, कारण हे शेवटी ऍसेट्स आहेत आणि ऍसेट्स आणि लायबिलिटीचं प्रतिज्ञापत्र आपण देतोय, त्यामुळे प्रतिज्ञापत्रातनं हे लपवणं याच्यामध्ये केवळ क्रिमिनल लायबिलिटी असं नाही आहे, तर याच्यामध्ये निवडणूक रद्द होऊन 6 वर्षाकरता निवडणूक लढण्यापासून बार देखील केलं जाऊ शकतं, असे निर्णय हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे एकूणच या प्रकरणामध्ये जी भूमिका आज अजितदादांनी आपल्या चॅनलच्या संदर्भात घेतली की मी बोलणार नाही, मला असं वाटतं त्याने ते अजून अडचणीत येत आहेत, ते अजून संशयाच्या घेऱ्यात येत आहेत, त्यातून नवीन वाद निश्चितपणे तयार होत आहेत. अगदी देवेंद्र फडणवीस, माझी अपेक्षा आहे विरोधी पक्ष म्हणून तुम्ही हे प्रकरण लावून धराल, कारण महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री जर कायद्याचा भंग करत असेल, निवडणूक कायद्याचा भंग करत असेल आणि स्वतःच्या पदाचा गैरवापर करत असेल तर ते खूप गंभीर प्रकरण आहे. पण मी पुन्हा एकदा जातोय आमचा डेप्युटी न्यूज एडिटर चंद्रकांत पाटील याच्याकडे. चंद्रकांत, या सगळ्या प्रकरणामध्ये अजितदादांनी काय गैरव्यवहार केलेला आहे ते आपल्याला कळलेलं आहे, घोटाळा काय केलाय कळलाय, पण विनोद गोयंका या कंपनीचे संचालक आहेत हे तू कसं शोधून काढलंस? कारण आजपर्यंत देशातल्या कुठच्याही पत्रकाराला अजित पवार किंवा पवार कुटुंबीय आणि विनोद गोयंका यांचे व्यावसायिक संबंध सिद्ध करता आले नव्हते, पण इथे ते तुझ्या हातात सापडलेत, कसं शोधून काढलंस? निखिल सर, माझे हे पेपर्स आहेत जे कंपनीनंच कॉर्पोरेट अफेअर मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवरती सादर केलेले आहेत. यामध्ये प्रत्येक डायरेक्टरला विशिष्ट असा कोड असतो, तो जो नंबर असतो डायरेक्टर इन्फॉर्मेशन नंबर DIN हा नंबर असतो. यामध्ये विनोद गोयंकांचा जो नंबर आहे त्या नंबरचा आम्ही शोध घेतला. तो नंबर ज्यावेळी आम्ही इंटरनेटवरती शोधला त्यामध्ये असं आढळलं की विनोद गोयंकांच्या कंपन्यांची सर्व कंपन्यांची लिस्ट आहे, त्यांचे ते कोणत्या कोणत्या कंपनीचे डायरेक्टर आहेत, कोणत्या कंपनीचे अध्यक्ष आहेत, चेअरमन आहेत, ही पूर्णपणे त्याच्यामध्ये माहिती आहे. आणि या यादीमध्ये पहिलं जे नाव आहे ते AG मर्कंटाईल. विनोद गोयंकांचा DIN जर का आपण जर तो डायरेक्टर इन्फॉर्मेशन नंबर जर का दिला तर निश्चितपणे आपल्याला AG मर्कंटाईल या कंपनीचं पहिलं नाव त्याच्यामध्ये सापडतं. निखिल सर. चंद्रकांत, मला सांग, अजित पवारांचं जे निवडणूक शपथपत्र आहे ते त्याची छाननी तुम्ही कशा पद्धतीने केली आणि तिथे कुठेही या AG मर्कंटाईलचं नाव आढळलं नाही का? अजित पवारांनी आपलं जे ॲफिडेव्हिट आहे ते इलेक्शन कमिशनला जे सादर केलेलं आहे ते इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती आहे. त्या वेबसाईटवरती आपण जर का गेल्यानंतर त्यांनी आपले कोणत्या कोणत्या बँकांमध्ये खाते आहेत, किती अकाउंट आहे, आपल्या जवळच्या दागदागिने आणि यांची पूर्ण माहिती दिलेली आहे. कोणत्या कोणत्या कंपन्यांमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट आहे, किती गुंतवणूक आहे याची सुद्धा माहिती दिली आहे. पण या यादीमध्ये कुठेही AG मर्कंटाईल हे नाव मात्र आढळताना दिसत नाहीये आणि ते नाव मात्र त्याच्यामध्ये नाहीये. त्यामुळे आपण निश्चितच म्हणू शकतो की अजित पवार यांनी आपल्या ॲफिडेव्हिटमध्ये AG मर्कंटाईल कंपनीमध्ये आपली जी गुंतवणूक आहे याचा कुठेही उल्लेख केलेला नाही. निखिल. चंद्रकांत, मी तुझं अभिनंदन करतो. फार मेहनतीने तू हे सगळं प्रकरण शोधून काढलेलं आहेस आणि कशा प्रकारे महाराष्ट्रातला एक जबाबदार मंत्री आपल्या खात्याचा वापर करून आपल्याच कंपनीला फायदा देतोय हे उघडकीला आलंय. खोटी शपथपत्र कशी सादर करतोय हे उघडकीला का आलंय आणि देशामध्ये जो मोठा घोटाळा आज गाजतोय त्या 2G स्कॅम मधल्या विनोद गोयंकाशी या मंत्र्याचे, उपमुख्यमंत्र्याचे कसे संबंध आहे हे तू उघडकीला आणलेलं आहेस. आपण अजूनही अजित पवारांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. पुढेही या प्रकरणाचा पाठपुरावा करूया. महाराष्ट्रातले लोक तुला धन्यवाद देतील. मी थेट जातोय आमच्या न्यूजरूम मध्ये, जिथे प्रवीण मुधोळकर, आमचा असोसिएट एडिटर, गेला अर्धा तास, हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर अर्धा तास अजित पवारांना फोन करण्याचा प्रयत्न करतोय. प्रवीण, किती वेळा फोन लावलेस अजित पवारांना? मी सर खूप वेळचं हे करतोय, प्रयत्न करतोय आणि जवळपास आता 108 ते 110 वेळा मी फोन लावला, लँडलाईन लावला, फोन लावला, सेलफोन लावला, पण कोणीही उत्तर देत नाही. सेलफोन जे आहेत ते स्विच ऑफ आहेत अजित पवार यांचे आणि लँडलाईन फोन आहेत त्याच्यावरती सांगतो, पाहून निरोप देतो, तुमचं नाव सांगितलं, तुम्हाला तुमच्या याच्यात फोन करायला सांगितला, पण ते सांगतात की आता मीटिंग मध्ये साहेब, पण कोणीही या संदर्भात बोलायला तयार नाहीये. आणि अजित पवार यांचे दोन्ही फोन जे आहेत ते स्विच ऑफ आहे. मेन त्यांचा फोन आहे तोही नॉट रिचेबल आहे, स्विच ऑफ आहे.
108 ते 110 वेळा अगदी प्रवीण तुझे प्रयत्न कळलेले आहेत. लक्षात घ्या, 108 ते 110 वेळा गेल्या अर्ध्या तासामध्ये अजित पवारांना फोन लावण्याचा आम्ही प्रयत्न केला. दुपारी 3:30 वाजता त्यांनी सांगितलं या सगळ्या व्यवहाराशी माझा काही संबंध नाहीये. आम्ही सिद्ध केलं एजी मर्कंटाईल कंपनीमध्ये त्यांचं शेअर होल्डिंग आहे, 8,800 शेअर्स आहेत. त्यानंतर 6:30 वाजता ते म्हणाले माझ्या नावाने कोणतंच मत देऊ नका, मी काही बोललो असंच देऊ नका. आम्ही दोन्ही व्हर्जन्स तुम्हाला सांगितली. आता 108 ते 110 वेळा अजित पवारांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. गंभीर प्रश्न आहेत अजित पवारांपुढे. त्यांनी गैरव्यवहार केलाय का, त्यांनी पदाचा गैरवापर केलाय का? आम्ही या IBN लोकमतच्या व्यासपीठावरून आज अजित दादांना महाराष्ट्राच्या जनतेतर्फे अत्यंत गंभीर असे सवाल विचारतो आहोत. अजित दादांनी पुढच्या काही दिवसात याची उत्तरं द्यावीत. बघा प्रश्न, एजी मर्कंटाईल ही कोणाची कंपनी आहे, यात तुमची गुंतवणूक आहे का? या कंपनीत तुमचे 8,800 शेअर्स असताना तुम्ही ते का नाकारता? तुम्ही IBN लोकमतला का सांगितलं की या कंपनीशी माझा काही संबंध नाही? स्वतःची गुंतवणूक असलेल्या याच कंपनीला स्वतः मंत्री असलेल्या जलसंपदा खात्याकडून 2 वेळा ठेका देणं हा पदाचा गैरवापर नाही का? बोटिंग, धक्का बांधणं आणि पाणी उपसा करणं याची परवानगी कंपनीला 2 दिवसात जलसंपदा खात्याने दिली. यामध्ये तुमची भूमिका काय होती? एजी मर्कंटाईल कंपनीमध्ये गुंतवणूक असताना निवडणूक प्रतिज्ञापत्रात तुम्ही त्याचा उल्लेख का केला नाही? प्रतिज्ञापत्रात माहिती लपवणं हा निवडणूक कायद्याचा भंग होत नाही का? 2G घोटाळ्यातला एक आरोपी विनोद गोयंका हा एजी मर्कंटाईल कंपनीचा संचालक आहे हे तुम्ही नाकारू शकाल का? विनोद गोयंका यांच्याशी तुमचे व्यावसायिक संबंध आहेत का, याविषयी महाराष्ट्राला काही स्पष्टपणे सांगाल का? आपण बघितलं, अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, सध्याचे अर्थमंत्री यांनी जलसंपदा मंत्री असताना केलेला घोटाळा आम्ही तुमच्या समोर ठेवलेला आहे. पत्रकारितेचे सर्व नियम पाळून ही माहिती आम्ही तुमच्या समोर ठेवलेली आहे. यासाठी आमचे डेप्युटी न्यूज एडिटर चंद्रकांत पाटील आणि आमचे सर्व सहकारी यांनी गेली अनेक महिने मेहनत घेतलेली आहे. यामध्ये कोणती माहिती बरोबर आहे, कोणती चूक आहे, याविषयी आपलं मत अजितदादा पवार यांनी नोंदवायला नकार दिलेला आहे. मी अजितदादा पवारांना शेवटी आवाहन करतो की त्यांनी हा खुलासा करणं आवश्यक आहे. कारण त्यांनी निवडणूक कायद्याचा भंग केलेला आहे, त्यांनी नैतिकतेच्या नियमाचा भंग केलेला आहे, त्यांनी पदाचा गैरवापर केला आहे. अजितदादा विचार करा, या महत्वाच्या पदावर राहण्याचा तुम्हाला हक्क आहे का? महाराष्ट्रातली जनता हा तुम्हाला प्रश्न विचारते. पण प्राईम टाइम मध्ये इथे मी आता एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर पाहणार आहे